बरं. वहिनी, सुशीलाताई सकाळपासून दिसल्या नाहीत मला. वहिनी, सावली वहिनी. काय झालं हो बबलू दादा? मला वाटलंच तुम्ही इथेच भेटणार मला. काय झालं हो दादा? हे काय आहे तुमच्या हातात? कालचे रिपोर्ट मोनिका वहिनीने वाचायला घेतले होते, तिथेच ठेवले. आता हे रिपोर्ट तिला तो आमच्या हातात लागले असते, वाट लागली असते ना आपली. उलट मी तर म्हणते आपण हे रिपोर्ट्स आईंना देऊयात. म्हणजे हे रिपोर्ट्स बघून का होईनात, भैरवीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर येईल ना. नाही वहिनी, घाई करून नाही चालणार. समजा जर हे रिपोर्ट्स आपण तिलोत्तमा मॅडमना दिले आणि हे भैरवी माईंना कळलं ना, तर ते दुसरा कुठला तरी प्लॅन तयार करतील. हे पण बरोबर आहे तुझं. मग काय करायचं? आपल्याला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल. असो, वहिनी तुम्ही तिलोत्तमा मॅडमसाठी नाश्ता घेऊन जा, मी इथलं सगळं आवरते. अरे देवा, बोलण्याच्या नादात चहा बनवायचाच राहिला की. वहिनी, नाश्ता झालाय ना, चहा तुम्ही बनवा ना. मला जरा अमृता वहिनीशी बोलायचं आहे. मी त्यांना देऊन येऊ हे? हो ग, नको टेन्शन घेऊस. मी तुला सांगते ना, जा बिंदास. ठीक आहे, मी आलेच. चहा ठेवशील ना? हो वहिनी. वहिनी, हे बनवच. बबलू, काय झालंय मला सांगशील का? एवढं काय महत्वाचं बोलायचंय तुला? वहिनी, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय? सुशीलाताई अचानक घरी जावं लागते बोलते, आणि बोलतात की 1-2 दिवस तरी नाही येणार. काय? अरे बापरे, आधीच एवढा गोंधळ चालू आहे घरात, त्यात ही निघून जाणार. तुला माहितीये, सावली आत्ताच मला सुशीलाबद्दल विचारत होती. मला तर वाटतं ना, सावली वहिनीला ना सुशीलाताईबद्दल कळलं पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी आणि घरच्यासाठी बरोबर. मलाही खरं तर तसंच वाटतंय. पण आपण सांगायचं का सावलीला हे सगळं? काय बोलताय वहिनी? आपण तिलोत्तमा मॅमसाठी खोटं बोलतोय. तुम्ही बघताय ना, सावली वहिनी किती काळजी घेते सारंगदाची, आणि आपण काय करतोय? लपवाछपवी. बबलू, तुला कळत नाही, आपण हे सगळं फक्त आईंसाठी करत नाही आहोत. आपण हे सारंग आणि सावलीसाठी करतोय, त्यांच्या भविष्यासाठी करतोय. कळतंय का? मग आपण काय करायचं? नाटक चालूच ठेवायचं? अहो, हे असं खोट्या नाटकामुळे सावली वहिनी सारंगदा एकत्र येतील, जास्त गैरसमज होतील. हो, मला पटतंय तुझं. पण मला सांग, सावलीचं लग्न झालंय, ती तिच्या संसारात सुखी आहे, तिला एक गोड अभिसारखा मुलगा आहे. पण दुसरीकडे सारंगचं लग्न झालेलं नाही आहे, तो दुःखी आहे. हे जेव्हा सावलीला कळेल तेव्हा तिला वाईट नाही का वाटणार? अपराधाची भावना येणार नाही का तिला? तर आपण काय करायचं? नाटक चालूच ठेवायचं. हो, कारण हे नाटक सारंगने चालू केलं होतं ना, मग त्याच्या परवानगीशिवाय आपण सावलीला हे सगळं नाही सांगू शकत. वहिनी, आपण कितीही गोष्ट लपवली ना, तर ही कधी ना कधीतरी समजणार. खरं सांगू का, मी त्याच दिवसाची वाट बघते, पण आपल्या तोंडून हे कळायला नको. कारण आपण सारंगला शब्द दिलाय की नाही, मग आपण तो मोडायचा नाही. ठीक आहे, जाऊन दे, आपण पुढचं पुढे बघू. परत सावली वहिनी सुशीलाताईबद्दल विचारणं, मग काय सांगायचं? त्याचं टेन्शन तू अजिबात घेऊ नको. सावलीला काय सांगायचं, कसं सांगायचं हे मी बघून घे. ओके, तू फक्त होला हो करायचं. आता जाऊया का? नाही तर तिला परत संशय यायचा. चल आता. हो.